सोलापूर विधान परिषदेमध्ये काँग्रेस उमेदवार आदित्य फत्तेपूरकर यांचा अर्ज बाद करण्यात आला। काँग्रेसचे सूचक नागेश भोसले यांची सही बोगस असल्याचं निष्पन्न झाल्यामुळे हा अर्ज बाद ठरवण्यात आला आहे। मित्र नागेश भोसले यांनी माझ्या केसानं गळा कापला असा आरोप फत्तेपूरकर यांनी केलाय। या विरोधामध्ये काँग्रेस आता मुंबई उच्च न्यायालयामध्ये जाणार आहे। सोलापूर परिषद निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का बसलाय। काँग्रेस उमेदवार आदित्य फत्तेपूरकरांचा अर्ज बाद झालाय। अर्जावर बोगस सही असल्याचा आक्षेप सूचक नागेश भोसले यांनीच केल्यानं फत्तेपूरकरांचा अर्ज बाद झालाय। काँग्रेसचे सूचक नागेश भोसले यांची सही बोगस असल्याचं अर्ज पडताळणीमध्ये स्पष्ट झालंय। त्यामुळेच फत्तेपूरकरांचा अर्ज बाद करण्यात आलाय। मी कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता नसून मी फत्तेपूरकरांच्या उमेदवारी अर्जावर सही केलेली नाही असं सूचक नागेश भोसले यांनी स्वयंघोषणा पत्रात म्हटलंय। नागेश भोसलेंनी सही माझी नसल्याचं स्वयंघोषणा पत्र दिल्यानं काँग्रेस उमेदवार आदित्य फत्तेपूरकरांना 10 पैकी केवळ 9 सूचक राहिले। त्यामुळेच त्यांचा उमेदवारी अर्ज रद्दबातल ठरवण्यात आलाय। नागेश भोसलेंनी माझा केसानं गळा कापल्याची उद्विग्न प्रतिक्रिया फत्तेपूरकरांनी दिली आहे। काँग्रेस या प्रकरणी हायकोर्टात धाव घेणार आहे। परंतु मित्रांनी जो माझा केसाने गळा कापला हे मला अत्यंत दुःख होतं या गोष्टीचं, की ह्या गोष्टी का घडल्या की हे अजूनही समजून येत नाही। माझ्या आयुष्याला सगळ्यात काळा दिवस आज की माझा एवढ्या जवळच्या मित्रांनी माझ्यासाठी हे कृत्य केलं। मला बोलून सही करून दिल्यानंतर सुद्धा जर माझा अशा प्रकारे जर घात केला असेल तर हे मैत्रीला काळिंबा फासणारी गोष्ट आहे। केसाने गळा दाबायला ती काय लहान आहे का? केसाने गळा दाबायला लहान मुलाला ही भावनिक बोलून माणसाला इमोशनल करू नये कोणीच। किती वर्ष आहे तुमचे संबंध? 20-25 वर्ष झाले संबंध आहेत माझे। देवावर ह्याच्यावर कशाला चाललाय तुम्ही? सध्या आधुनिक पद्धतीचं काय असेल ते राजकारण बोलावं। न्यायामध्ये खरं खोटे त्याची चौकशी व्हावी त्या माध्यमातून मी त्या गोष्टीला सामोरं जायला तयार आहे। म्हणजे आता तुम्ही दोघांची मैत्री संपली 25 वर्षाची। काय त्याला वाटत असेल तर त्यांनी ती निर्णय घ्यावा। मी निर्णय कसा घेणार? नकलीसाठी आज सकाळी 11:30 वाजता अर्ज दिला, अद्याप नक्कल हातात पडलेली नाही। अशा प्रकारचं हे षड्यंत्र जात आहे की मी कोर्टात सुद्धा जाऊ नये, म्हणजे सर्व प्रक्रिया माझी बंद व्हावी। उद्या अर्ज काढायचा शेवटचा दिवस 4 तारीख आहे आणि मला पुढत कुठं दरवाजा राहू नये म्हणून ही आज अजून नक्कल मला हातात पडली नाही। वकील साहेबांची चर्चा कधी करणार आणि कोर्टात कधी जाणार, इलेक्शन पिटिशन दाखल कधी करणार, या सर्व बाबीचा विचार करावा। म्हणजे शासनाचा प्रशासनावर एवढा दबाव आहे मंत्र्यांचा, त्यामुळे प्रशासकीय अधिकारी हालचाल